आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा असणारे जुन्या पिढीतील सामाजिक कार्यकर्ते आणि विघ्न सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक जनार्दन नामदेव वळसे पाटील वय 86 यांचे शुक्रवार दिनांक 29 रोजी मंचर येथील खासगी रुग्णालयात दुपारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जनार्दन वळसे पाटील यांच्यावर निरगुडसर येथील गोडनदी तीरावर शोकाकुल वातावरणात शुक्रवार सायंकाळी 5:30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. जनार्दन वळसे पाटील निरगुडसर एसटी स्टँड येथून मंगळवार दिनांक 26 रोजी सायंकाळी आपल्या निवासस्थानी पायी जात असताना एका मुलाच्या दुचाकीने धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मंचर येथील सार्थक हॉस्पिटल येथे उपचार चालू असताना त्यांचे आज दुपारी निधन झाले. जनार्दन वळसे पाटील यांचा निरगुडसर गावच्या जडणघडणीत मोठा सिंहाचा वाटा असून त्यांची पत्नीने निरगुडसर गावच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम केले. तसेच दिवंगत मुलगा चंद्रकांत वळसे पाटील यांनी उपसरपंच म्हणून तसेच कुलस्वामी पतसंस्थेचे संचालक म्हणूनही काम केले. निरगुडसर येथे रामकृष्ण पतसंस्था, रामकृष्ण दूध संस्था, सारथी उद्योग समूह या उभारणीत जनार्दन वळसे पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. विघ्न सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे. निरगुडसर गावच्या सर्वांगीण विकासासाठी व जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. गावातील जुन्या पिढीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. आंबेगाव जुन्नर तालुक्यासह सामाजिक क्षेत्रात विविध नेते मंडळींशी त्यांचे जवळचे संबंध होते. निरगुडसर गावचे विद्यमान सरपंच रवींद्र वळसे पाटील यांचे ते वडील होत. कुलस्वामी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष शंकर शेट पिंगळे यांचे ते सासरे होत.